अतिशय त्या ठिकाणी हास्यामध्ये नेहमी रमणारा माणूस पप्पू शेठ चौधरी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे. सलामीत जोडी, एका बाजूने वल्लभ काने, दुसऱ्या बाजूने शिवा लंके. जबाबदारी मोठी आहे, कारण इथे पराभूत झालात तर स्पर्धेतला प्रवास थांबणार आहे. चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल. जिंकलात तर परत एकदा त्या ठिकाणी लढण्याची संधी असणार आहे प्रथम क्रमांकासाठी, म्हणजे प्रथम क्रमांकाची मॅच खेळण्यासाठी. पप्पू शेट या, आपल्याला विशेष तरीकाने विनंती आहे, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जाईबाई येवले प्रशालेचे आमचे सुंदर गोड मुलं 100-125च्या संख्येने मैदानावरती आले आणि त्या मुलांमुळे या मैदानात सौंदर्य अजून वाढलेलं आहे. कॅमेरामॅन नक्कीच त्यांच्यावरती कॅमेरा फिरवतील. आज तरीकडे चांगला प्रेक्षक वर्ग मैदानावरती येऊन दाखल झालाय. आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मामा नवले यांच्या वतीनं केसीसी क्रिकेट क्लब साठी 151 रुपयांची देणगी येते. मामांचं खूप खूप आभार. स्ट्राईक एंडला खेळतोय शिवा लंके, नॉन स्ट्राईक एंडला वल्लभ काने, गोलंदाजी मार्क वरती संदीप गावडे. केदारेश्वर क्रिकेट क्लब बाबुळवाडे, 22 वर्ष गावातलं क्रिकेट थांबलं, परत मैदान झालं आणि मैदान झाल्या झाल्या परत पारनेर प्रीमियर लीग सुरू झाली. बंटी शेट आवटे यांचं आगमन, हार्दिक स्वागत. अगदी डोंगराच्या वरून त्या ठिकाणी मॅच चालू घेतात. वडजेरी नगरीचे आमचे परममित्र लालू मोरे मैदानावरती येऊन दाखल होत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेत आहेत. आज बराचसा नावांचा गवगव आहे. बऱ्याच जणांनी बक्षीस दिली, बऱ्याच जणांनी देणग्या दिल्या, बऱ्याच जणांनी व्यक्तिगत त्या ठिकाणी केदारेश्वर क्रिकेट क्लबने स्पर्धा आयोजित केली ना, ज्यांनी जे देतो म्हणून सांगितले ना त्या प्रत्येकाने अगोदरच जमा केले. जव्या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर संदीप गावडे. पहिला चेंडू, ओ बॅटची इनसाइड घेतली, चेंडू शॉर्ट फाईन लेगला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूच्या मागे येतोय. केवळ त्या ठिकाणी सिंगल सुद्धा घेण्याचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही. आदेश कोरडे सरांची पळापळ सुरू आहे, कारण आदेश कोरडे सरांना माहिती आहे संध्याकाळी ज्यावेळेस सगळा बक्षीस समारंभ संपेल ना त्यावेळेस सगळे माझ्याकडे एकच काम तर मला सांगणार आहेत, आदेश हिशोब दे. त्यामुळे आदेश सरांची लगबग मोठी आहे आणि ते काम त्यांनी फक्त आत्ता नाही, गेली 4.5 महिने आदेश ते काम करतोय. संदीप गावडे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. राईट मोड द विकेटचा मारा. समोर आहे शिवा. हा चेंडू झपकन मागे उडला. एकट्याच्या मागे राजू पाटे. कालचा दिवस राजू पाटेचा होता, कालचा तो क्षण राजू पाटेचा होता. पाहूया आजचा दिवस, आजचे क्षण राजू पाटेच्या नावावर जमा असणार का. एक चेंडू 7 धावांची गरज, कंपल्सरी चेस. आकाश बुळेच्या हातामध्ये चेंडू. स्वयंभू येले विरुद्ध रुद्रा फायटर्स. लावरे महाराज म्हणत लागले माझ्या छातीत कस्तरी होते संघाचे संघ मालक. 2 वाईट टाकले आकाश बुळेनं. एक चेंडू 5 धावा सामना आला. राजू पाटेनं बाबुळवाडे मधनं नारायणगावमध्ये षटकार खेळला. संदीप गावडे हा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. दोन्ही हात जमिनीला समांतर करत संतोष भालराव सरांचा इशारा व्हाईट बॉल. हा गेला व्हाईट बॉल. परफेक्ट ऑटो गॅरेज देवी भोईरे फाटा. प्रोप्रायटर दस्तगीर तांबोळी यांकडून व्हाईट बॉलची आक्रमण. मला घाबरला. वैभव इंगळे यांचं आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. 10वा संघ आला बरं पुढच्या पारनेर प्रीमियर लीग साठी. 9 संघ ऑलरेडी काल नावं तुम्हाला सांगितली. बॅकफुटला चेंडू पंच केला डीप एक्स्ट्रा डोक्यावर ना. चेंडू सरळ एक टप्पा घेत जातोय सीमा पार. एक सुंदर चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्ण तारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. पुढच्या वर्षीच्या स्पर्धेसाठी आत्ताच 10 संघ झाले. कालपर्यंत 9 होते. 10वा संघ आला. सुमित शेठ आवटी 11 सुमित शेठ आवटी यांच्या मालकीचा वासुंदे 11 संघ पुढच्या पारनेर प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसेल. संघ क्रमांक 10. संदीप राईट मोड द विकेटचा मारा. हा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. परत संतोष भालराव सरांनी इशारा केला व्हाईट बॉल. संतोष भालराव सर फक्त या स्पर्धेला मैदानावरती आले नाहीत. मला आजही तो दिवस आठवतो. 15 मेला संतोष सरांना मी फोन केला. सर आमच्या गावामध्ये सिरीज सुरू करायचा प्रयत्न आहे. मंडळी सगळी म्हणतात रबर बॉलवर प्रयत्न करू. तुम्हाला गावामध्ये यायला लागेल. 4.5 महिने प्रत्येक शनिवार रविवार हा माणूस बावडेमध्ये आपल्या हातातली कामं सोड जे मुख्य पंच म्हणून काम पाहतात. जुन्नर तालुक्यातील साकोरी गावचे असणारे रहिवासी. खूप क्रिकेट संतोषांनी आमच्या बरोबर खेळलं. आता पंच म्हणून जगप्रसिद्ध आहे. संदीपचा चेंडू थोडासा खाल राहिला. राजू पाटील तोडा. धावफलकामध्ये कुठल्या प्रकारची वाढ नाही. गणेश गायकवाड सर त्या ठिकाणी बॅटिंग एंडला स्क्वेअरला अंपायरिंग करतात.
रुसून बसले. म्हटले मला काही माहित नाही, पारनेर प्रीमियर लीगला मी इथे येऊन बसणार, कारण माझ्या तालुक्यातली स्पर्धा आहे. माझ्याबद्दल कुणी काही बोलू, कसंही तुम्हाला काही सर सांगू, मी इथे येऊन बसणार, अंपायरिंग करणार, मला काही माहित नाही, पैसे द्यायचे द्यानात देऊ नका. हा चेंडू सरळ हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि विशाल नवलेनं संदीप गावडेकडे हात दाखवलाय. राजू पाटेस्वार संदीपला म्हणते कोणीतरी एकानं घ्या, कवर एकमेकामध्ये भांडत बसणार. गलती तूने भी की, गलती मैंने भी की, खुदा तुम भी नाही और खुदा मैं भी नाही, असंच विशाल आणि संदीप एकमेकाला म्हणत असते. चूक तुझ्याकडे झाली, चूक माझ्याकडे झाले, देव आपण दोघेही नाही. मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायर मॅच सुरू आहे. फार संघर्ष करते दोन संघ मैदानावरती आलेत. वल्लभ काने संघ जवळपास स्पर्धेच्या बाहेर त्याचा गेला होता, परंतु जिद्दीनं परत संघाला बरोबर घेतलं, सर्व खेळाडूंना विश्वासात घेतलं. लोकांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हाच संघ आहे का ज्यामध्ये महेश नांदगुडे आयकॉन आहे. साऱ्या तालुक्यामध्ये चर्चा रंगली होती, परंतु कालच्या दिवसभरात खेळ उंचावला. संघ त्या ठिकाणी एलिमिनेटरला सेमीफायनल मध्ये घेऊन आले. दुसऱ्या बाजूने मी सांगेल गंमत, संदीप राईट ऑफ राऊंड द विकेट येतोय. मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळ, एक चांगल्या प्रकारचा. मी हातात सर तुम्हाला गंमत माहिती आहे, जेव्हापासून लाईव्ह प्रक्षेपण चालू झालंय ना, हातात माईक घेतला की गेले 10 वर्ष फोन न करणारा माणूस हे फोन करतो, मी लाईव्ह पाहतोय. काय गंमत सांगायची, प्रत्येकाला चमकायचंय. काम करो कुछ ऐसा के नाम बन जाए, वैभवराव, काम करो कुछ ऐसा के नाम बन जाए, और बाद में उस सिर्फ नाम को सुनते ही काम बन जाए. वैभव सरांचा फोटो जरा चांगला बनवा, सकाळी सगळे झळकलेत. बवडे गावचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मास्टर निलेश कदम हे मात्र सुंदर काम सकाळपासून करतात, सगळ्यांना खुश करून टाकलंय. ओंकार उदावंत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. समोर आहे तो शिवालंके. पहिलं षटक अप्रतिम टाकलं खरं तर संदीपनं. संघाचा संघ पहिल्या मॅच मध्ये नक्की संघ नायक म्हणून तो आला. संघ मालक गणेश महाराज लावरे यांच्या मालकीचा संघ आहे. राईट आर्म राऊंड द विकेट ओंकार. हा पहिला चेंडू प्रचंड वेगात राजू पाटेच्या गुडघ्याची वाटी सरकवून गेला का. राजू पहा एवढा जोरात बॉल टाकलाय. वाईड +1 2 मिनिट. हा गेला वाईड बॉल. परफेक्ट ऑटो गॅरेज देवी भोयरे फाटा. प्रोप्रायटर दस्तगीर तांबोळी यांच्याकडून वाईड बॉलची आक्रमण. मला घाबरला. थँक्यू. मनुष्य आयुष्यामध्ये प्रत्येकावर कधी ना कधी नाराज असतो. राजू थोडा नाराज झाला असेल. ओंकार जोरात बॉल का टाकलाय, मला दुखापतग्रस्त केलं, पाणी आतमध्ये त्यांच्या डगआउट पर्यंत पोहोचवा. मनुष्य प्रत्येक वेळेस नाराज असतो. मला हे भेटलं नाही, मला ते भेटलं नाही, मला आयुष्यामध्ये असंच झालं तसंच झालं, माझ्यावर संकट झाली, मी पार डुबलो, मी पार खपलो, मी पार संपलो. पलीकडे 600-700 मुलं चालतायत, अजून त्यांना जे काय माहित नाही. परंतु तुम्ही विचार करा, ती मुलं आपल्या आई वडिलांपासून दूर असणारी मुलं आहेत. या वयामध्ये त्यांना आई वडिलांचं प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग आपण त्या मुलांकडे पाहून ठरवायचं आपण आयुष्याला नावं किती ठेवायची. आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा टायगर, आयुष्यामध्ये कुणी आपलं कौतुक केलं नाही तरी चालेल, नाव घेतलं नाही तरी चालेल, फक्त नाव ठेवलं नाही पाहिजे. शेजवळ साहेब बरोबर आहे का. लगेच एक माणूस मागून नाव ठेवतोय. गोरा आहे, दाढी आहे, गॉगल आहे, पांढरा शर्ट आहे, क्रीम कलरची पॅन्ट आहे आणि सर्पमित्र आहे. एवढं सांगितलं तुम्हाला समजलं असेल माणूस कोण आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा सामन्याला सुरुवात. राजू पाटे थोडासा पाय अजून दुखापत करतोय. ओंकार मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एक पहिला चेंडू भन्नाट टाकला. वाईट जरी असला तरी तो चेंडू मात्र वाईड +1 अशा 2 धावा देऊन गेला. ओंकार उदावून गोलंदाजी मार्कवरती पहिला सज्ज आहे. सर्व आमच्या लहान मंडळींचं, बच्चे कंपनीचं खूप खूप आभार. तुम्ही आल्यामुळे स्पर्धेची शोभा वाढली. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. ओंकार राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. समोर आहे वल्लभ काणे.
पाहूया हा द्वंद्व कशा प्रकारे रंगतय. ओहो, कुठून चेंडू आला, कुठे गेला, काय केलं समज नाही. वल्लभ कानेनं डोक्याला हात लावला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय संतोष शेट येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार आपला राजा. थँक्यू डीजे. यापुढे बाबवडेकरांनी डिक्लेअर केलंय, उन्हाळ्यामध्ये जशा 10वी-12वीच्या परीक्षा संपतील याच मैदानावरती डे नाईट क्रिकेटचा थरार रंगणार आहे. तर त्या स्पर्धेसाठी आत्ताच बक्षीस आलंय. मॅन ऑफ द सिरीज साठी एक ब्रँडेड कंपनीची बॅट दस्तगीर भाई तांबोळी यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा, जो रंग त्यावेळी जे सर तुम्ही रंगमंच सोडून जाल, मागे तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. ही गंमत आहे. दस्तगीर तांबोळी साहेबांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजची बॅट येते नाईट टुर्नामेंटसाठी. राजू कदम सर मगाशी आले. या स्पर्धेसाठी 11,111 रुपयाची देणगी दिली. पुढची स्पर्धा आदेश सरांच्या कानात जाऊन सांगून गेले, आदेश ज्यावेळेस तुझी लेदर बॉलची स्पर्धा होईल त्या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समनला कितीही किमतीची बॅट असू दे ती माझ्यातर्फे असणार आहे. लेदर बॉलची तुम्ही बॅट जर घ्यायला गेले ना, कमीत कमी 10 ते 12 हजार रुपयाला बॅट येते, बऱ्यापैकी बॅट. कदम सरांनी सांगितलंय, लेदर बॉल क्रिकेट आदेश ज्यावेळेस तू भरवशील मला नक्की सांग, मला जरी यायला जमलं नाही बेस्ट बॅट्समनला माझ्यातर्फे बॅट असणार. लेदर बॉल क्रिकेट होणार आहे याच मैदानावरती, तो दिवस फार दूर नाहीये. ओहो, क्लास, सुपर क्लास, मुळशीचा वंडर बॉय महेश नांदगुडे खणखणीत चौका. हा मारलाय चौका. हा आहे कृष्ण तारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे येतोय. 13 धावा धावफलकावरती. हा क्लास आहे महेश नांदगुडेचा. ओंकारला सांगितले टाक, किती जोरात टाक, मी बरोबर खेळतो. पाहूया ओंकार उत्तर देणार का. खेळ सुंदर सुरू आहे. डान्सिंग डाव द विकेट. गेलाय का चेंडू पारणे तालुक्यातून मुळशी तालुक्यात. फार लांब वरचा खणखणी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. थँक्यू डीजे. दरम्यानच्या काळामध्ये आगमन होते. आळकुटी नगरीमध्ये अनेक स्पर्धांचं आयोजन. तालुक्याचं नाव 7 समुद्र पार घेऊन गेलेले व्यक्तिमत्व दीपकदादा परंडवाल्यांचं आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये मैदानावरती आगमन होत आहे. या तालुक्याच्या क्रिकेटला फार मोठा राजाश्रय देणारे आमचे परम मित्र रांदेगावचे सुपुत्र उद्योगपती बाबाजी शेटावारे, एसबी प्लास्टिक आळंदी देवाचे जे प्रोप्रायटर. ओंकार, एक षटकार एक चौकार. स्विच हिटचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू स्कोर कार्ड वरती. धाव फलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. एक षटकार एक चौकार. त्यानंतर मात्र थांबून ठेवले महेश नांदगुडेला. भन्नाट गोलंदाजी. दोन्ही तोला मोलाचे खेळाडू इथे उभे आहेत. एका बाजूने महेश नांदगुडे, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सरळ चढवला चेंडू. ओंकार, हा बघ माझा षटकाराचा झटका. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. बाबा शेठ आले, आनंद वाटला. क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी येत असतात, येत राहतात. दिलाय चेंडू आतमध्ये दिलेला आहे. बाहेर गेला चेंडू मला वाटतं बराचसा दूरवरती गेला. त्यामुळे आपल्याकडे नियम असतो आहे, कुठल्याही क्षणी चेंडू जर गेला तर नवीनच चेंडू आतमध्ये दिला जाईल. कारण पाऊस पडून गेल्यामुळे मैदानाच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी पाणी भरपूर आहे. त्या पाण्यामध्ये चेंडू गेल्यानंतर तो परत आतमध्ये टाकणं योग्य नाही. बसा पप्पू शेठ. ओंकारवर चढलेला हल्ला महेश नांदगुडेनं. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय दूरवरनं. आदिनाथ परांडे चेंडूच्या मागे येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि त्या एका धावेन धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल धावा आहेत त्या 26 धावा.
महेश नांदगुडे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओहोर संपली. बोलायचं नाही, अव कॉपी करायची नाही. नंबर 1 क्वालिटी, नंबर 1 क्वांटिटी, हॉटेल भाग्यश्री ओरिजिनल डावर कसा आहे जाण का. चला चला पटपट खेळा मित्रांनो, विनंती आहे. आता तिकडे प्रेक्षक जे बसलेत ना डोंगरावर, कुणीच खोटं बोलायचं नाही बरं का. कसं वाटतंय तिकडून मॅच पाहताना, वरची मंडळी कसं वाटतंय मॅच पाहताना तिकडून? मस्त वाटतंय का? नक्की हात करतात. मला वाटतं कॅमेरा स्वतः तिकडेच रोखला असेल. अजिबात खोटं बोलायचं नाही, जे खरं आहे ते सांगायचं. वाटतंय का नाही आपण कुठेतरी न्यूझीलंडच्या मैदानावरती आहे? धावफलकावरती धाव आहेत त्या 26 धावा. पारनेर तालुक्याचं धर्मशाला, क्रीडानगरी बाभळवाडे. बंटी आवटी, लालू मोरे यांना सुद्धा प्रश्न आहे, आपल्याला कसं वाटतंय? ते म्हणतात आम्हाला थोडं जास्त गार वाटतंय कारण आम्ही तुषार बरोबर आलोय. चला पटपट, जास्तच मी घाई करणार नाही. रोहन साबळे गोलंदाजी मार्कवरती येतोय. बाभळवाडे गावच्या शिवेला लागून असणारा रांदेगाव, त्या रांदेगावच्या गोलंदाजीतला तेज पुंज तारा गोलंदाजी मार्कवरती येतोय. नाव आहे रोहन साबळे. काल चमत्कार केला या मैदानावरती. काय मेडन ओव्हर टाकली आणि सलग 4 विकेट घेतल्या. तब्बल 5 ते 6 हजार रुपये काल रोहन बाभळवाडे गावातनं घेऊन गेला. स्पर्धा 51,000ची आहे. स्पर्धेतलं मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस 5,000 रुपये. रोहन एकटा काल एका दिवसामध्ये 6-7 हजार रुपये घेऊन गेला. लाईव्ह पाहणाऱ्या मंडळींनी, मैदानावर असलेल्या मंडळींनी पैशाचा पाऊस पाडला, कारण ही बाभळवाडी क्रीडा नगरी आहे. इथे खेळा, प्रेक्षक तुमच्यावरती अमाप खर्च करतील. स्विचेटचा प्रयत्न होता. महेश नांदगुडे आज वेगळ्या लयीमध्ये खेळतोय. ज्यांनी महेश नांदगुडे 2 दिवस पाहिलाय ना, त्या सगळ्यांना वाटत असणार आहे आज महेश काहीतरी वेगळं ठरवून आलाय. ज्या प्रकारे करंट बॅटिंग सुरू आहे, पण रोहन साबळे अप्रतिम बॉलिंग टाकण्याची क्षमता आहे. पाहूया, रोहन साबळेनं महेशची विकेट घेतली, तालुक्यात जय घोष होईल. 500 रुपये रोहन साबळेला. रांदेगावचे सुपुत्र बाबा शेटावर यांच्यातून विकेट जर घेतली तर. चेंडू सरळ भिरकावलाय. कुठली विकेट? चेंडू गेलाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. थँक्यू डीजे. महेश नांदगुळेचा खेळ का होतोय माहितीये का? कारण तो मुलगा असा आहे, त्याच्या तोंडातनं कधी शब्द बाहेर पडत नाही खेळताना. आमच्या डीकेने एकदा एका ग्रुपवरती असाच मेसेज टाकला होता, हल्लीची मंडळी बॅटनं कमी तोंडानं जास्त खेळतात. कारण डीकेनं तेवढा अनुभव आहे, उभा आयुष्य क्रिकेटसाठी वाहिलेला आहे. आणि महेश का खेळतोय माहितीये का? तो बॅटनं जास्त खेळतो, तोंडानं कमी खेळतो. दिल्लीतनं थेट बावड्याच्या मैदानावरती आलाय. रोहन राईट आर्म राउंड द विकेटचा मारा. डान्सिंग डाऊन द विकेट. सुंदर बॉल रोहनचा. ऑल अलॉंग द कार्पेट खेळून काला डिपेटर कव्हरला ओंकार. एक हाताळण्याचा प्रयत्न विशाल कव्हर करतोय, तोपर्यंत 2 मिळतील. 34 धावा धावफलकावरती. महेश नांदगुडे पहिल्या दिवशी मैदानावरती आला. इथं जी सिनियर मंडळी बसली होती ना, आल्या आल्या त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडला. तो असं म्हटला नाही की मी आता या स्पर्धे अगोदर दिल्लीमध्ये खेळतो यांच्या कशाला मी पाया पडू. पाय जमिनीवरती आहेत. दुसऱ्यांचे ज्यांचे पाय धरला पाय त्यांचे पाय तो चरण स्पर्श करतोय. म्हणून महेश नांदगुडे हे नाव साऱ्या ठिकाणी जगामध्ये सध्या गाजतंय. रोहन, ओ काय सुंदर फटका. डिपेक्टर कव्हरला. ओ हो, विशालच्या डोक्यावरनं सरळ चेंडू सीमा पार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडझिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 4 धावांनी धावफलक पुढे होते. धावफलकावर दीपक दादा शेटे कळवतात 38 धावा. हा माणूस सुद्धा गेले 4.5 महिने या मैदानावर राबलेला आहे. नाव आहे दीपक शेटे, वडझिरे गावचा. एक हर हुन्नरी, अभ्यासू आणि हुशार माणूस.
रोहन राईट आर्म राऊंड द विकेट, परत धाव, पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू डाऊन साइडला खेळलाय, झेलाची संधी आणि आदिनाथ परांडेनं इथे झेल सोडला. झेल सोपा नव्हता, तो अवघड बराचसा होता. चेंडू सीमा पार, चौकार. 4 धावांनी धाव फलक पुढे जाईल. पहा त्यांना दुखापत जास्त तर काय झाली नाही ना. घसरणं पडणं मैदानावरती नेहमी चांगलं असतं. मैदानावरती तुम्ही किती घसरा तुमचं नावच होणार आहे. आयुष्यामध्ये फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची बाबाजी शेठ, कुणाच्या नजरेतनं घसरायचं नाही, तिथे परत ती जागा तयार करता येत नाही. मैदानावर तुम्ही कितीही घसरा. रोहन राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. समोर महेश नांदगुडे सारखा फलंदाजीतला मास्टर मॅन उभा आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, चांगला बॉल परंतु वाईडचा इशारा. हा गेला वाईड बॉल. परफेक्ट ऑटो गॅरेज देवी भोयरे फाटा, प्रोप्रायटर दस्तगीर तांबोळी यांकडून वाईड बॉलची आक्रमण. धाव फलकावर त्या रिव्ह्यूचा वेळ निघून गेलाय. तो 10-1 सेकंदाच्या आसपास असतो. पंच तुम्हाला जास्त तरीकडे सांगतील. जे काय 10-15 सेकंद जे काय रोहन ते नेहमीच. रोहन गुलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. ओ थांबले आपल्या गुलंदाजी मार्कवरती. प्रचंड सुंदर खेळ सुरू आहे. प्रेक्षकांची चांगली गर्दी. केदारेश्वर क्रिकेट क्लबच्या आयोजनाला दिलेला भरपूर प्रतिसाद. प्रत्येक वेळेस स्पर्धेमध्ये काहीतरी आपण वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. प्रथम क्रमांकाचं बक्षीस शशीभाऊ काटे यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं. स्पर्धा पारनेर तालुक्यात आहे. बक्षीस पिंपरी चिंचवडवरनं आलंय, कारण त्यांच्यापर्यंत बाभवाडे गावचं क्रिकेट पोहोचलंय. तसं ते बक्षीस मिळत नाही. बराच आतमध्ये फुल टॉस बॉल होता. महेश स्वतःवरती नाराज असेल. पहा गेली गंमत. खेळाडूने केली मोठी चूक. चेंडू पायच्या रूपात चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्ण तारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे, प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनी. पहा कुठनं मेसेज आलाय सांगेल मी तुम्हाला. अगोदर धाव फलकाकडे घेऊन जाय. षटक संपतायत ते 3. धाव फलकावर धाव आहेत ते 47 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. महिला भगिनींच्या पाठीमागे सदैव विश्वासाने उभे राहून महिला भगिनींचा सर्वांगीण विकास करणारी संस्था म्हणजेच नवसंजीवनी संयुक्त महिला संस्था सौभाग्यवती सविता दीपक ढवळे. सविता ताईंनी फार मोठं सहकार्य स्पर्धेला केलं. अंपायर सौजन्य साठी ताईंनी तब्बल 15,001 रुपयांची देणगी आपल्या पारनेर प्रीमियर लीगला दिलेली आहे. ओंकार उदावत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 3 षटकानंतर बऱ्याचशा धावा धाव फलकावरती आहेत. 47 धावा. त्यामध्ये महेश नांदगुडेची बॅट तळपते. आज काहीतरी वेगळ्या लईमध्ये, वेगळ्या टचमध्ये, वेगळ्या विचारानं तो मैदानावरती उतरलाय. या स्पर्धेचा लाईव्ह आनंद लातूर जिल्ह्यातल्या तपसे चिंचोली गावामध्ये आमचे मित्र घेत आहेत. आणि त्यांनी तिकडून डीके काय निरोप पाठवलाय माहितीये का? लातूर जिल्ह्यातलं तपसे चिंचोली गाव, तिकडे नरसिंह करंडक होतो उन्हाळ्यामध्ये. त्यांनी सांगितलंय तुमची नाईट स्पर्धा आमच्या नाईट स्पर्धेच्या वेळेस घेऊ नका, तारीख बदलून घ्या. मेसेज आलाय व्हॉट्सअपवरती. अभि देशमुख आमचे तिकडचे मित्र आहेत लातूरचे, त्यांनी कळवलंय. त्याचबरोबर आणखीन एक पारितोषिक शिवा स्ट्राईक एंड वरती आहे. गारकेंडी गावचे युवा उद्योजक सन्माननीय संदीप शेठ झिंजाड शिवा लंकेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. ओंकार षटक क्रमांक 4. पहिला चेंडू हवेत उंच खेळला. आदिनाथ परांडे चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. शिवा लंके बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. थँक्यू डीजे. बाबुवाडे गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन रोहनदादा जगदाळे पाटील यांच्या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत. यावेळी स्पर्धेला बाबुवाडेकरांना त्रास कमी दिलेला आहे. इच्छुक अनिच्छुक नाराज जे काही गट असतील त्या गटातल्या मंडळींनी बाबुवाडे प्रीमियरसाठी तयार राहा. बाबुवाडे प्रीमियरला सगळ्या गटांना त्रास दिला जाईल, कारण ती गावची स्पर्धा आहे. ही पारनेर प्रीमियर लीग आहे. बाबुवाडे प्रीमियर लीग पाहूया आपण. शक्यतो ती टुर्नामेंट आपण 10वी-12वीच्या परीक्षा संपल्या सगळ्यांचा विचार घेऊ गावकऱ्यांचा. तर आपण शिवरात्रीला मागच्या वेळेस सारखी करण्याचा प्रयत्न करू. जर काही झालं नियोजन पुढे मागे तुमचं सगळ्यांचं नियोजन, कारण बाबुवाडे प्रीमियर लीगचा स्तर यावेळेस वाढेल. मागच्या वेळेस फक्त 6 संघ घेतले होते,
यावेळेस ऑलरेडी 8-10 संघ मालक तयार आहेत संघ मालकत्व घेण्यासाठी. फलंदाज विजय बोरुडे, मॅन फ्रॉम पिंपरी जलसेन. पहिला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. महेश नांदगुडे नाराज आहे. मला किती वेळ खाली उभा करून ठेवणार हाच प्रश्न तो विजयला विचारत असणार आहे. तिकडून वल्लभ मामाचा सुद्धा आवाज आलाय, तुला छक्का मारला पाठवलेला नाहीये. या गमती जमतात क्रिकेट मधल्या. या तुम्ही बारीक बारीक जर लक्ष ठेवलं ना, मैदानावर नुसतं येण्यासारखं येऊन बसायचं नाही, बारीक गोष्टींकडे लक्ष पाहिजे. ओंकार राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. समोर आहे तो मात्र विजय बोरुडे. हा चेंडू कसा बसा बॅटवरती घेतला, तिकडे जीवाच्या आकांतानं पळाला महेश नांदगुडे आणि बॅटिंग क्रीज मध्ये आपल्या सुखरूप पोहोचलेला. चांगली बॉलिंग ओंकारच्या आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करत एक फलंदाज ओंकारनं बाद केला. मी तुम्हाला ज्यावेळेस रुद्र आयुर्वेद भारोळी संघ खेळला त्यावेळेस सांगितलं, ओंकार उदावंत मित्रांनो असा खेळाडू आहे, रणजी ट्रॉफीच्या सिलेक्शन मॅचेस ज्या होतात ना, इन्व्हिटेशन मॅचेस, 3 मॅच मध्ये 3 शतकं मारली. 4थ्या मॅचला फक्त रनआउट झाला म्हणून रणजी ट्रॉफी स्क्वॉड मध्ये बसला नाही. असा खेळाडू आहे ओंकार उदावंत. आपल्या तालुक्याचं खरं तर भूषण असणारा खेळाडू. टाकळी ढोकेश्वर गावाला बिलॉंग करतो. ओंकार गुळजे मार्कवर प्रतिदा सज्ज. महेश नांदगुडे आज वेगळ्या नक्कीच करंट मध्ये. ज्यावेळेस तो स्क्वेअर अपर कट खेळला ना ओंकारला, ओंकारनं मला वाटतं क्षेत्ररक्षण त्याच बाजूला लावून ठेवलंय. तिथे फिल्डरच उभा केलाय, हलू नको, महेश तिथेच खेळणार आहे. पण महेशनं खेळलाय चेंडू कव्हर पॉइंटला. चेंडू जातोय सरळ एकदा लॉंग फाईन लॉंग ऑनच्या दिशे, माफ करा, थर्ड मॅनच्या दिशेने. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्ण तारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडझिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू, धन्यवाद तुषार मोरे सर. पाणी मागितलं तुम्ही पाणी दिलं. पाणी देणं आणि पाणी दाखवणं हे शब्द वेगळे आहेत. माऊली शेठ, पंढरी शेठ. 52 धावा, अर्धशतक पूर्ण होत आहे. पृथ्वी फायटर्स पिंपळगाव रोठा अर्धशतक पूर्ण, 52 धावा धावफलकावरती. पिचच्या खुलीचा वापर करण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये रोहन साबळे दूरवरनं चेंडूच्या मागे येतोय. व्हॉट ओ, शेवटच्या क्षणी चेंडूनं माती खाल्ली. किती दूर आला पहा, जवळपास 20 ते 25 यार्ड पळत गेला. चेंडू हाताला स्पर्श करत जमिनीवरती आदळ. कॅच भी छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. फुलटॉस चेंडू होता परंतु साधा फुलटॉस नव्हता. ओंकार फार वेगाने बॉल टाकतो. राजू पाटे मगाशी 5 मिनिटं जर लंगडत चालत होता, मग तुम्ही विचार करा ओंकार उदावंत किती वेगाने बॉल टाकतोय, त्यावर अंदाज बांधा. खेळपट्टी फार वेगवान आहे, अतिशय फायरी खेळपट्टी आहे. अनेक खेळाडू आलेले या मैदानावरती चकलेले आहेत. त्यांना वाटलं बाउंड्री थोड्याफार आवाक्यातल्या सहज षटकार जातील. इथे षटकार मारणं आतमध्ये खेळायला गेले, त्यांना लक्षात आलं ही खेळपट्टी फार वेगळी आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क मला वाटतं झालेला फार उशिरा झाला. चेंडू अशोक पवारच्या दिशेने गेला, ज्यावरती सिंगल मिळते. एका धावेने धावफलक पुढे गेला. षटक क्रमांक संपते. 4थं धावफलकावर धावा आहेत त्या 55 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओहोर संपली. बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. नंबर 1 क्वालिटी, नंबर 1 क्वांटिटी, हॉटेल भाग्यश्री ओरिजिनल डावर. कसा आहे नवीन गोलंदाज प्रथमेश पुरी. हा सुद्धा टाकळडोकेश्वर परिसरातला गोलंदाज आहे. त्या परिसरातले खेळाडू आहेत. दरम्यानच्या काळामध्ये हरिभाऊ चिकणे, साहेबराव चिकणे, गंभीर चिकणे आणि त्याचबरोबर आमचे ठाकरवाडी आदिवासी समाजातील सर्व मित्र परिवार या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले. अमोल शिर्के यांचं आगमन, हार्दिक स्वागत. मंडप सौजन्यासाठी अमोलदादांनी खूप सहकार्य केलं. प्रथमेश षटकातला पहिला चेंडू, चांगला चेंडू होता. महेश नांदगुडेला रोखून धरलं. ओंकारचं मगाचं षटक आणि प्रथमेशनं आता सुरू केलेलं षटक, या 2 षटकामध्ये पेटून उठलेला महेश नांदगुडे थोडासा शांत झालेला दिसतोय.
त्यामुळे दोन्ही खेळाडूंचं खरं तर कौतुक करायला गेलं. दोघंही तालुक्यातले खेळाडू आहेत, ओंकार आणि प्रथमेश. आतापर्यंत महेशला थांबवून ठेवलंय. ओहो, व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर ट्रॅव्हल झालेला चेंडू, पंचांनी इशारा केलाय व्हाईट बॉलचा. एखादा आणि याच बरोबर टीम रिव्ह्यूचा वापर केलाय. ऑनफिल्ड पंचांनी व्हाईट बॉल दिलाय. पव्या तिसरे पंच तो निर्णय उचलून धरतायत की त्या निर्णयाला नक्कीच बाद ठरवत आहेत. प्रेक्षकांची चांगली गर्दी. 51,000 रुपये प्रथम क्रमांक शशीभाऊ काटे यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांक आपण पाहिला अजयराव खोसे, त्याचबरोबर गोकुळ क्षीरसागर, त्याचबरोबर जुम्मादीन पठाण यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. तृतीय क्रमांक डॉक्टर भास्करराव शिरोळे, त्याचबरोबर चंद्रकांत शेठ जदळे यांच्या वतीनं. चतुर्थ क्रमांक आपण पाहतोय श्री अजित दाते. इट्स अ व्हाईट बॉल. अजित दाते यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे. अनेक देणगी दाते, अनेक सौजन्य आपल्याला भेटली, ज्यामध्ये सविता ढवळे मॅडम यांच्या वतीनं अंपायर सौजन्य आपल्याला भेटलं. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. उभा करून ठेवलंय महेश नांदगुडेला. महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकणार आहे तो मात्र संधी असणार आहे परत एकदा खेळण्याची. जो संघ पराभूत होईल तो डायरेक्ट चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल. धावफलकावर धावा आहेत त्या 56 धावा. षटक क्रमांक 5 सुरू असताना प्रथमेश डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू सरळ भिरकावलाय सीमारेषे बाहेर. षटकार 6 धावा. नजर धारदार माणूस दमदार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चुगुले यांचा बुलंदी षटकार. थँक्यू 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 डीजे. प्रथमेशच्या गोलंदाजी डान्सिंग डाऊन द विकेट पुढे डीप विकेटला षटकार खेळला. खरं तर महेश नांदगुडेनं बरासा आतमध्ये घुसला. चेंडू पायावरती आदळला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. विजय बुर्डेला मागे पाठवून दिला. आतापर्यंत सुंदर बॉलिंग. 4 चेंडू मध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात प्रथमेशनं. लौकिकाला साजेशी बॉलिंग करत असताना एक तगड्या बॅटरला इथे मात्र तो जखडून ठेवतोय. मोठे फटके खेळू देत नाही. फुलटॉस चेंडू कौतुक करत होतो आणि काय करून बसलाय प्रथमेश पुरी. नो बॉल प्लस अपरकटचा षटकार. नजर धारदार माणूस दमदार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. 69 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, महेश नांदगुडेला एक चान्स दिला ना, तुम्हाला तो नो चान्स नाही ढकलून देईल. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. चेंडू आहे अशी माहिती तिकडनं येते. धावफलक 6 धावांनी पुढे जाईल. पहा ना, महेश नांदगुडेचा अर्धशतक कधीच होऊन गेले. 58 धावा. मग दीपकराव सांगायचे कधी. इथेही दीपक, तिकडे दीपक, मोकार उजेड पडला. अब आएगा मजा खेल का. नो बॉल वरती षटकार मारला तर त्याच्याच खात्यावर जाणार आहे. महेश नांदगुडे नाबाद 58. ही 59वी धाव आली. एका धावेन धावफलक पुढे जाईल. संघाचा धावफलक पोहोचतोय 5 षटकानंतर. 76 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 4 चेंडू मध्ये केवळ 7 धावा. पुढच्या 2 चेंडू मध्ये 13 धावा. पुढच्या 2 चेंडूवर 14 धावा प्रथमेश पूर्ण खर्च केला. खंडूशेठ लांबखडे निगोज यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. निगोज नगरीतनं बराचसा मित्र परिवार येऊन दाखल होत आहे. हार्दिक स्वागत आहे. आज पारणा तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातनं खेळाडू असतील, संघमालक असतील, प्रेक्षक असतील, क्रिकेट रसिक असतील, मैदानावरती येऊन दाखल होते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 76 धावा. राजू पाटे, आयकॉन वर्सेस आयकॉन, मोठं युद्ध. पहिला चेंडू राजू पाटे जिंकलाय पहिल्या चेंडूवरती. प्रत्येक बॉल मोजा आणि प्रत्येक बॉलवरती आता गंमत पहा. आयकॉन विरुद्ध आयकॉन. एक छोटा डावखुरा, एक मोठाच मोठा डावखुरा. दोघेही पुणे जिल्ह्यातले. एक नारायणगावचा, एक मुळशीचा.
पुढचा चेंडू झेल सोडला विशाल नवलेनं. राजू पाटे म्हणतोय कुठून आणून उभा केला. चुकीला माफी नाही. नाही क्रिकेटमध्ये असंच बोललं आता मंडळी, तुम्हाला माहिती आहे. आम्ही आत खेळलेले, आम्हाला माहिती आहे आतमध्ये काय बोल. विकासराव बरोबर आहे का? आतमध्ये हेच बोल राजू म्हणत असणार, का कुठून आणून उभा केलाय. 2 चेंडू त्या ठिकाणी डॉट, झेल सोडलाय. पाहूया काय होते मैदानाच्या आतमध्ये. राजू पाटे पहिल्या 2 चेंडूवर सक्सेसफुल होतोय. पाहूया तिसऱ्या चेंडूवरती काय. हा चेंडू सरळ त्या ठिकाणी ऑन साइडला खेळून दिला. क्षेत्ररक्षक फार दूर, जीवदान दिलंय. मग हा घ्या चौकार. 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्ण तारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जायला 80 धावा पूर्ण होतात. पृथ्वी फायटर्स सुभाष शेठ घुले यांच्या मालकीचा असणारा संघ जाऊन पोहोचतोय 80 धावांवरती. महेश तांदुडे सुंदर बॅटिंग, राजू तेवढी सुंदर बॉलिंग करतोय. ओहो, नो बॉल असणार का? नक्कीच. आणि तिथे बॉन्डलाईन वरती संदीप गावडेनं चांगलं फुटवर्क केलंय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरीकडचा प्रयत्न, दुसरी पूर्ण केली गेली. आणि टीम रिव्ह्यू घेतला गेला हाईटच्या नो बॉल साठी. हा चेंडू भीमर आहे का चेक करायचा आहे. प्रत्येक टीमला 2-2 रिव्ह्यू आपण ठेवलेले आहेत. आज 2 ठेवले, तेही पंचांनी, कारण अंपायरिंग पॅनल आहे. खरं तर वैभव कातोरे सर, मी खूप आभार व्यक्त करेल सरांचं. सरांवर जबाबदारी, फार मोठ्या रिस्क घेऊन सर टेनिस बॉलच्या स्पर्धा करतात. त्यांना टेनिस बॉलच्या स्पर्धा करणं असोसिएशन कडनं तरी फार नियमावली कडक आहे. नुसतं स्टेटस टाकलं त्यांचं एका फोटोवरती, सरांनी पटकन मला फोन केला, पहिली ती स्टेटस पटपट डिलीट करायला हवा. डीकेंना माहिती आहे, मी डीकेंना मेसेज केला ते स्टेटस डिलीट करा, कारण फार गमती जमती असतात. अशा दर्जाची माणसं आपल्या अंपायरिंगला येतात. संतोष भालराव सर विषयच वेगळा आहे. मी नेहमी सांगत असतो, टाटा नमक पेक्षा जास्त शुद्ध. गणेश गायकवाड सर हळूहळू तयार होत आहेत, परंतु भविष्य काळामध्ये एक मोठं नाव नक्कीच त्या ठिकाणी करून जाणार, कारण मेहनतीशिवाय काय होत नाही. दरम्यानच्या काळामध्ये इतना सन्नाटा क्यों है भाई? इट्स अ नो बॉल. नो बॉल प्लस 2 धावा. फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती. 1 ऑक्टोबर 2007 ला नियम क्रिकेटमध्ये आला होता फ्री हिटचा. राजू पाटील लेफ्ट आर्म डाऊन द विकेट. ओ चेंडू सरळ इनसाइड आउट. आजच्या दिवसातला सगळ्यात देखणा षटकार. 6 धावा. नजर धरणार माणूस दमदार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 89 धावा धावफलकावरती. राजू पाटेनं दुसऱ्या चेंडूवरती महेश नांदगुडेला बरोबर जाळ्यात अडकवला होता. विशालकडनं झेल सुटला आणि महेश नांदगुडे धावांची बरसात करतोय. बाहेरनं बॉल टाकणाऱ्या सर्व मंडळींचं खूप खूप आभार. मी सांगितलं मैदानाचं लोकेशन असं आहे की आजूबाजूला बराचसा पाणवठ्याचा परिसर आहे, त्यामुळे चेंडू बराच दूरवर जर, आणि तिकडे उताराचा भाग आहे, त्यामुळे चेंडू ओला झाल्यानंतर आपण त्यामुळे तो नियम ठेवलाय की चेंडू जर नाही आला व्यवस्थित आतमध्ये तर नवीन बॉल दिला जातो. 26 चेंडू 71 धावांवर खेळतोय महेश नांदगुडे नाबाद. आज महेश नांदगुडे दिसतोय बावळ्याच्या मैदानावरती. परत एकदा बॅटची एज आणि याच बरोबर राजू पाटेनं महेश नांदगुडे पाडले तंबूच्या अस्त्राला फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. सोसायटीचे माजी चेअरमन जयसिंगदादा खनकर यांचं आगमन. हार्दिक स्वागत. धावफलकावर धावा आहेत 89 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर बॅटिंग. 27 चेंडू 71 धावांची आयकॉनिक खेळी महेश नांदगुडे
मुळशीचा वंडर बॉय राजू पाटे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर आहे तो मात्र किरण गाडगे कळसगावचा खेळाडू. राजूचा हा चेंडू जोरकास बॅट फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न तोही असफल ठरलाय. फलंदाज धावबाद, धाव फलकावरती धाव आहेत त्या. मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय संतोष शेट येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. राजा माणूस हा दिलदार लख 89 धावा धाव फलकावरती आहेत. 90 धावांची गरज रुद्र आयुर्वेद भाळवणी संघाला हा सामना जिंकत क्वालिफायर 2 मध्ये पोहोचण्यासाठी. यानंतर मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका, तुम्ही नजर रोखत पाहत राहा. केदारेश्वर क्रिकेट क्लब बाबुळवाडे, समस्त ग्रामस्थ बाबुळवाडे यांचं आयोजन, पारनेर प्रीमियर लीग पर्व दुसरे. आणि यानंतर मायक्रोफोनवरती आवाज येईल सीतारामदादा चौधरी यांचं शेवटचं कॅलेंडर प्रवीण गायकवाड सरांचा. या ठिकाणी या प्रसन्ना कलेक्शनचे प्रोप्रायटर आणि हर्षवर्धन कंस्ट्रक्शन ओनर सन्माननीय प्रसन्न मोरे वडजिरे नगरीचे सुपुत्र यांचं आगमन झाले. मनापासून हार्दिक स्वागत. रंगतदार लढतींनी श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडे गाव नक्कीच गजबजताना पाहायला मिळते. पारनेर प्रीमियर लीगचं प्रभावी आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. याच गावचा सुंदर आवाज अगदी आपण पाहतोय. आदरणीय दीपक मंडले सर कॉमेंट्री पासून आता ते सध्या दूर आहेत. लाईव्ह क्षेत्रामध्ये सर सातत्यानं पाहत आहेत आणि अनेक हातांना रोजगार आदरणीय दीपक मंडले सर यांच्या माध्यमातून नक्कीच जो मिळालाय. कारण की त्यांच्या टीम मध्ये जवळजवळ अनेक मुलं काम करत असतात, त्यांना रोजगार मिळवून देण्याचं काम. दीपक शेटे सर अगदी आपण पाहतोय. अनेक जणांना रोजगार देण्याचं काम दीपक सर यांच्या माध्यमातून नक्कीच होताना पाहायला मिळतात. आणि क्रिक लाईफची स्थापना जर पाहिली ना तर कुठं झाली असेल, चिंचपण स्टेडियम आळकुटी. त्यावेळेस मयूर मते सर यांचा लॅपटॉप होता, त्याच ठिकाणी मात्र क्रिक लाईफची स्थापना झाली. आणि आळकुटे ते कतार दुबई पर्यंत क्रिक लाईफनं प्रवास केला. त्याचं श्रेय आदरणीय दीपक मंडले सर यांना जाताना जे पाहायला मिळते. या गावात ही क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व जन्मले आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा हे भव्य दिव्य मैदान उभं राहिलं. त्यामध्ये आदरणीय दीपक मंडले सर असतील, डीके असतील, अगदी आपण पाहतोय. या गावाचं नाव महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं डीके घेऊन गेला. विकी स्पोर्ट क्लबचं नेतृत्व कित्येक काळ केलं आणि सद्यस्थितीला अगदी आपण पाहतोय AK-47 अकॅडमी आदेश कोरडे अनेक खेळाडूंना सद्यस्थितीला आदेश घडवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय अरुणराव पंडित यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते ओमकार आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय भूषण क्षीरसागर. टाकळी डोकेश्वर गावची ही जोडगोळी महाराष्ट्रातील ज्यावेळेस तालुका स्तरीय संघ महाराष्ट्रात कुठेही उतरतात त्यावेळेस मात्र टाकळी डोकेश्वर संघ उतरत असतो आणि त्यावेळेस मात्र ही जोडगोळी नेहमीच आपण एकत्र पाहतो. आणि या टीम मध्ये देखील भूषण क्षीरसागर आणि ओमकार उदावंत यांचा केला गेलेला समावेश. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय वल्लभ काने सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठीचं रुद्र आयुर्वेदिक भाळवणी 90 धावांचं टार्गेट असेल. अनिश्चित असं कोणतंच आव्हान नसतं. 98 धावा याच मैदानावरती चेस केल्या होत्या स्वर्गीय शंकर शेळके प्रतिष्ठानानं. आता 90 बनवायच्यात. आणि या समोर अगदी आपण पाहतोय ओमकार उदावंत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून महाराष्ट्रभर नाव कमवलंय. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय बॅटच्या रीच पासून थोडासा दूर स्लोअर वनचा उपयोग पहिल्या चेंडूवरती केलाय. वल्लभ यांनी डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. रुद्रा आयुर्वेदिक भाळवणी लावरे महाराज
यांचा संघ अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो आहे. ओ पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातोय. डॉट बॉल आहे. वल्लभ कानेक आपला दर्जा गोलंदाजीचा दाखवताना लागोपाठचा हा दुसरा चेंडू निर्धाव. धावफलक जर पाहिलं तर मात्र अद्याप खातं खोलेलं नाही या दोन चेंडूवरती. वल्लभ अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडला होता. आडव्या बॅटने फटका खेळलाय. चेंडू सुसाट सीमारेषा पार. धाव संख्या घेईल आकार. खणखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. 4 धावा धावफलकावरती. यावेळेला लॉंगॉनच्या दिशेला हवेच्या लाटावरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. नाव आहे ओमकार उदावंत. पहिल्या 4 चेंडूवरती 10 धावा येताना ज्या पाहायला मिळतात. माझ्या डाव्या बाजूला एसबी प्लास्टिकचे प्रोप्रायटर आळंदी देवाची सन्माननीय बाबाजी शेठ आवारी सामन्याचा आनंद घेतात. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. 10 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 32 चेंडू 80 धावांची गरज. यावेळेला स्क्वेअर कट खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचेल चौकारासाठी. 4 रन. आपला दर्जा दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये ओमकार उदावंत. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा 14 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्लॉक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट बॅटेड सिक्सर. काय दर्जा आहे. अप्रतिम फलंदाजी ओमकार उदावंतची. 90 बनवायच्यात अक्षरशः तुटून पडलाय. नजर धारदार माणूस दमदार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. करतोय जिथं विशिरतोय धिंगाणा होतोय तिथं नाद करा. थँक्यू. सन्माननीय भाऊ खोडदे आणि सन्माननीय अनिल जगदाळे यांचं देखील आगमन होताना जे पाहायला मिळतंय. मनापासून स्वागत. आमचे दादा खास आळकुटीवरून उपस्थित आहेत दीपक दादा परंडवाल. त्यांचंही मनापासून स्वागत. तोच विषय मी सांगत होतो. सन्माननीय बाबाजी शेठ आवारी माझ्या समवेत आहेत. आज स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्या आठवणी आल्याशिवाय राहणार नाहीत. आज स्वर्गीय DL म्हस्के यांच्या आठवणी आल्याशिवाय राहणार नाहीत. तालुक्यामध्ये एवढ्या भव्य स्वरूपात भव्य दिव्य प्रीमियर लीग होत असताना खऱ्या अर्थानं पारनेर तालुक्याचं क्रिकेट उंच शिखरावरती पोहोचवण्याचं काम DL म्हस्के आणि आमचे गुरुवर्य समालोचनाच्या माध्यमातून आदरणीय सीतारामदादा चौधरी यांनी केलं. DM बोरुडे आणि त्याचबरोबर सन्माननीय बाबाजी बोरुडे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती धावा 20. 30 चेंडू 70 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. भूषण क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. तर विजय बोरुडे हे महत्वाचं षटक हाताळत असताना ओव्हर क्रमांक 2 हातामध्ये घेतली विजय यांनी. काय घडणार आहे या मॅच मध्ये सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. एलिमिनेटर राऊंड चालू आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय ऑफसाईडच्या दिशेला. चांगलं कलेक्शन अगदी आपण पाहतोय आणि यष्ट उडवल्यात. धावबाची शिकार भूषण क्षीरसागर परतताना पाहायला मिळेल पॅव्हेलियन मध्ये. महत्वाची विकेट. धाव फलकावरती धावा जर पाहिल्या 20 धावा धाव फलकावरती आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संपूर्ण तालुक्यातून क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावरती जर पाहिलं तर रॉयल दूध उत्पादक आमचे पप्पू शेठ चौधरी खास गारकिंडीवरून उपस्थित झालेत. अजय शेठ चौधरी आणि शिवझुंजार ग्रुपच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयांची देणगी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी दिली गेली. अगदी आपण पाहतोय त्यांचं मनापासून स्वागत असेल. आजूबाजूची जी गावं आहेत त्यामध्ये अगदी आपण पाहतोय निगोजवरून बराचसा क्रिकेट रसिक उपस्थित आहेत. निगोज असेल, वडनेर असेल, वडजिरे असेल या ठिकाणी क्रिकेट रसिक उपस्थित आहे. आळकुटी गावावरून क्रिकेट रसिक आलाय. लोणी मावळा असेल, देवभोरेगा साखर कारखाना या ठिकाणी क्रिकेट रसिक आहे. कळस असेल आणि आजूबाजूच्या गावांमधून मोठ्या
संख्येनं क्रिकेट रसिक या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी वाईड आहे, खराब आहे, स्वैर आहे, अवांतर 1 धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 21 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 29 चेंडू 69 धावांची गरज. पारनेर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचं पॉवर हाऊस अर्थात बाभुवाडी नगरीमध्ये आपण आहोत. 15 सिरीज यशस्वी केल्यानंतर त्यानंतर मात्र या दर्जेदार पीपीएलचं आयोजन केलं गेलंय. पारनेर प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलंय. फुल लेनचा चेंडू होता, स्ट्रेट ड्राइव्ह खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकारासाठी. 4 रन. धाव फलक 25 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि 11वी टीम देखील झालेली आहे. स्वयंभू 11 यांनी डिक्लेअर केलंय की आम्ही देखील संघ मालकत्व घ्यायला तयार आहोत पुढच्या वर्षी. सुशांत दादा मुटके यांच्या मालकीची स्वयंभू 11 ही 11वी टीम असेल पीपीएल 2026 मध्ये. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा ड्राइव्ह केला, स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकारासाठी. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. या वर्षी 8 टीम खेळत आहे, पुढच्या वर्षी 12 असतील. डीने या ठिकाणी कळवलेला आहे. स्पर्धेची व्याप्ती वाढत जाणार आहे, स्पर्धेचा दर्जा नक्कीच वाढत जाणार आहे. अगदी आपण पाहतोय या यजमानपद बाभुवाडी गावानं घेतलं पहिल्यांदाच आणि अतिशय दर्जेदार आयोजन या वर्षीचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्या, 27 चेंडू 61 धावांची गरज. ओमकार उदावंत 8 बॉल 28 वरती खेळतोय आणि क्रिकेट रसिकांची मनं जिंकताना पाहायला मिळतोय. एकोणतीस धावा. मला वाटतं पहिलीच टीम स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांनी मला अगोदरच सांगितलं होतं 11 मध्ये ती टीम आहे, म्हणजे एक टीम बाकी असेल. 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आठवणी अशा असतात, ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या, नकळत ओंझळ रिकामी होते आणि उरतो ओलावा. स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्या आठवणी आज आपल्या समावेत आहेत. तर जास्त ऊन आहे, ऑक्टोबर हिट आणि पाठीमागे जर पाहिलं तर लिंबू सरबत चालू आहे. जय बजरंग लिंबू सरबत अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी जाऊन आस्वाद घ्यायचा आहे, परंतु पैसे देऊन त्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्या, 26 चेंडू 61 धावांची गरज. मारा करण्यासाठी विजय बोरुडे पुन्हा एकदा सज्ज. लोअर फुल टॉस, मिड ऑनच्या डोक्यावरून खेळून काढला एक सनसनीत चौकार. 4 रन. 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. ओमकार उदावंत देखील बरसताना पाहायला मिळतोय. 10 चेंडू 32 वरती नाबाद. म्हणजे महेश नानगुडेनं जशा प्रकारची फलंदाजी केली त्याच्यात तोडीस तोड फलंदाजी ओमकार उदावंत करतोय. 10 चेंडू 32 वरती नाबाद आहे आणि शेवटपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर काहीतरी वेगळं चित्र खऱ्या अर्थानं उभं राहू शकतं. विजय बोरुडेवरती केलेलं आक्रमण, 33 वरती एक गडी बाद. मारा करण्यासाठी विजय पुन्हा एकदा सज्ज. ओमकार मध्ये क्षमता आहे, लेदर क्रिकेट देखील बरंचसं खेळलेलं आहे. अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती उभा. यावेळेला बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडस दूर ठेवलंय आणि एक निर्धाव चेंडू पेश केलाय. अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 33 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. ओम साई इंजिनियर्स प्रोप्रायटर माननीय भरतशेठ जगदाळे यांच्याकडून ओहोर संपली. बोलायचं नाही. चोवीस चेंडू 57 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बिग बॅटल
रोमार्शक लढत शेवटपर्यंत पाहायला मिळेल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. पाठीमागचे 2 दिवस जर पाहिले तर दोन्ही दिवसाच्या क्वार्टर फायनल अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेल्या, शेवटच्या चेंडूपर्यंत गेल्या आणि अनेक प्रेक्षकांनी आम्हाला येऊन सांगितलं की स्पर्धा भरवल्याचं सार्थक झालं. काय रंगल्या होत्या मॅचेस, दोन्ही क्वार्टर फायनल आणि आज सकाळच्या सत्रातील क्वालिफायर 1 ची मॅच देखील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. रंगतदार लढतींनी गजबजताना पाहायला मिळते. पीपीएल श्री केदारेश्वर क्रिकेट क्लबचं एक शानदार दर्जेदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. महेश नानगुडे बॉल हातामध्ये घेतोय, काटक शरीरयष्टी आहे, परंतु फलंदाजी करत असताना जो धावांचा पाऊस पाडला सगळ्यांनी पाहिलं. अनेक स्पर्धा सद्यस्थितीला महाराष्ट्राच्या बाहेर गाजवताना पाहायला मिळतोय. महेश नानगुडे यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू, शतरक्षक डीप मधून चेंडू वरती येतोय, कलेक्शन केले जाते, सिंगल प्राप्त केली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि 34 वरती धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 23 चेंडू जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओमकार उदावंत स्ट्राइक एंड वरती, महेश नानगुडे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय, ड्राईव्ह केलाय, चेंडू उसळी घेतोय, जातोय सीधा सीमा रेषेच्या बाहेर, चौकारासाठी 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका, हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे, प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. संघाच्या धावफलकावरती 38 आहे आणि एकटा ओमकार उदावंत 12 चेंडू 36 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. खेळ रंगणार आहे, शेवटपर्यंत लढत अटीतटीची होणार आहे, यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. 22 चेंडू 52 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. महेश नानगुडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला कव्हर पॉइंटला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. महेश नानगुडेला मिळतं यश. ओमकार उदावंत बॅक टू द पॅव्हिलियन, बडी मछली जाल में, महत्वपूर्ण विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे माननीय सचिन नवले मेजर यांकडून दमदार विकेट. थँक्यू. 2.3 षटकाचा खेळ संपला. 38 धाबा 2 गड्यांच्या बोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 21 आणि जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 52 धावांची गरज. आदिनाथ परांडे आणि आता राजू पाटे, कालच्या दिवसाचा खऱ्या अर्थानं हिरो. काय जबरदस्त फलंदाजी केली होती. 6 बॉल 20 असं लक्ष होतं. 1 बॉल 7 वरती सामना आला. वाईड लाईन वरती उभा राहिला फलंदाजी करत असताना आणि त्यानंतर मात्र वाईड चेंडू टाकण्यासाठी प्रवृत्त केलं गोलंदाज आकाश बोळे यांना आणि त्यानंतर सामना आला 1 बॉल 6 वरती. अगदी आपण पाहतो 1 बॉल 5 वरती आणि 1 बॉल 5 वरती असा काही षटकार ठोकला. फार मोठा जल्लोष केला होता लावरे महाराज आणि त्यांच्या रुद्र आयुर्वेदिक टीमनं. तोच राजू पाटे, नारायणगाव गावचा सितारा. हा पिच क्रिकेट पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली या राजू पाटेनं. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय सुरेख आहे. वाईट पंचांचा इशारा, खराब स्वरूपाचा चेंडू. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. तिसरे पंच त्या ठिकाणी इशारा करतील. आज फार मोठ्या मॅच विनिंग कामगिरीची अपेक्षा असेल राजू पाटेकडून. जुन्नर प्रीमियर लीगच्या 2 पर्वामध्ये सलग लागोपाठ 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीज राजू पाटेनं घेतली. राहुल टीव्हीएस नारायणगाव या टीम पासून मात्र आपल्या प्रोफेशनल क्रिकेटला केलेली सुरुवात आणि त्यानंतर मात्र हमराज मृत्युंजय पुणे या संघामध्ये देखील राजू पाटे सातत्यानं आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. आज महाराष्ट्रातली अनेक मैदानं आयकॉन आयडॉल म्हणून गाजवताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय मोठ्या अपेक्षा त्याच्याकडून असतील. विक्रम जगदाळे यांचे चुलते व विनोद जगदाळे यांचे वडील सन्माननीय शिवाजी जगदाळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. योग्य चेंडू, फेअर डिलिव्हरी. धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 38, 20 चेंडू 52 धावांची गरज. महेश नानगुडेचं महत्वपूर्ण षटक जारी आहे. राजू पाटे स्ट्राइक एंड वरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. काल जुन्नर तालुक्यातून
अभिनंदनाचा वर्षाव झाला राजू पाटेवरती. म्हणजे काल काय घडलं मैदानावरती मी 2-3 ग्रुपवरती टाकलं. जुन्नर प्रीमियर लीगचा ग्रुप असेल, नारायणगावचे आमचे एनसीएलचे ग्रुप आहेत. अगदी अभिनंदनाचा वर्षाव झाला. राजू बरसला. अगदी आपण पाहतोय जुन्नरचं नाव रोशन केलं. आणि आज खऱ्या अर्थानं एनसीएल लाईव्ह कोर कमिटी देखील अगदी आपण पाहतो एनसीएल कोर कमिटी खास नारायणगाव वरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. यावेळेला लेटकट खेळलाय राजू पाटे. हीच खासियत आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. टोटल वरती या नजर टाकूया. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडझिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 18 चेंडू 48 धावांची गरज. एनसीएल कोर कमिटी नारायणगाव मधून संपूर्ण सामन्याचा आनंद घेतात आमचे जालूभाऊ खैरे, ग्रामपंचायत सदस्य नारायणगाव आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. आणि येणाऱ्या 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर चलो नारायणगाव, महाराष्ट्रातली गाव स्तरावरची सगळ्यात मोठी स्पर्धा नारायणगाव क्रिकेट लीग येणाऱ्या 22 डिसेंबर पासून चालू होते. टोटल वरती नजर टाकूया. धावा आहेत त्या 42. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडू आणि 48 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. आणि श्री केदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं नारायणगाव क्रिकेट कोर कमिटी सगळ्यांना नक्कीच आमंत्रण असेल की आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप आहे. सायंकाळपर्यंत नक्कीच आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावं. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. स्वर्गीय सीतारामदादा चौधरी प्रतिष्ठान गारकिंडी तर आलायच, परंतु आणखीन एक टीम येते. टेनिस बॉल क्रिकेट मधली ऑस्ट्रेलिया. म्हणजे गारखिंडी प्रीमियर लीग जेव्हा स्पर्धा होते त्यावेळेस अनेक विजेतेपद ज्यांच्या नावावरती आहेत. अष्टविनायक मित्र परिवार संदीप शेठ झिंजाडा आणि मित्र परिवार यांचा 12वा संघ पीपीएल 2026 मध्ये खेळताना पाहायला मिळेल. 42. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. 17 चेंडू 48 धावा. या मॅचचं समीकरण अगदी आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह करायचा होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल पूर्ण केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. तर नक्कीच अपील केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच अडथळा तयार केलाय का हे पंच चेक करतील. अगदी आपण पाहतोय चर्चा चालू आहे 2 पंचांमध्ये. किती प्रकारे फलंदाज नक्कीच बाद होऊ शकतो त्यामध्ये अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा तयार केला तरी पंच बाद देऊ शकतात. काल टाइम आउट साठी देखील अपील झाली आपल्या पीपीएल मध्ये अगदी आपण पाहिलं. त्यावेळेस फलंदाज बचावला होता. 3ऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. 3रे पंच त्या ठिकाणी मात्र चेक करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय आपल्यापर्यंत येईल. संपूर्ण तालुक्यातून उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचं श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभोवाडे यांच्या वतीने हार्दिक स्वागत. प्रयत्न आहे क्रिकेट वाढवण्याचा. बाभोवाडे गावचा श्री केदारेश्वर क्रिकेट क्लबचा 15 सिरीज पार पाडल्या. सोळा टीम आपण पीपीएल 2026 मध्ये घेणार आहोत. 12 टीम झालेल्या आहेत. अजून 4 टीम जर कोणी इच्छुक असेल तर संध्याकाळपर्यंत आमच्या बरोबर संपर्क करायचा आहे. कोणाला काही बक्षीस द्यायचे असतील त्यांनी संपर्क करायचा आहे. सन्माननीय अभिषेक जगदाळे, महेश साळवे, बाळासाहेब खनकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. डिसिजन अगदी आपण पाहतोय काही क्षणात येईल. नॉट आउट निर्णय येताना जो पाहायला मिळतो आहे. धावा स्कोर कार्ड वरती 43. 16 चेंडू 47 धावांचं लक्ष. आणि अशाच सिच्युएशनला पृथ्वी फायटर देखील पाहायला मिळाली होती. 47 वरती त्यांचं धावफलक 47 वरती होतं. राजू पाटे डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा. पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा होणार आहे एनबी ट्रॉफी. आणि ती एनबी ट्रॉफीचा ब्रँड अँबॅसेडर आहे राजू पाटे या वर्षी. अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज आहे. 43 वरती 2 गडी बाद. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. दिग्गज आमने सामने आज अगदी आपण पाहतोय.
विजय पताका फडकवण्यासाठी प्रत्येक संघ नक्की सज्ज आहे. हल्ले होणार आहेत, प्रति हल्ले होणार आहेत. पहिली मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. अपेक्षा असेल या मॅच मध्ये देखील क्रिकेट रसिकांना शेवटपर्यंत रंगतदार हा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळावा. राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये 16 बॉल 47, काल 6 बॉल मध्ये 20 हे लक्ष्य पूर्ण केलं होतं राजू पाटेनं. 16 चेंडू 47 धावांची गरज. पार्टनर टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस नक्कीच आपण पाहतोय. फुल लेनचा चेंडू होता ऑन साइडच्या दिशेला, अगदी आपण पाहतोय परफेक्ट गॅप आहे बिटवीन द गॅप. चेंडू सुसाट वेगा सीमारेषा पार. शतरक्षकाचे प्रयत्न पडले कमी, मिळते 4 धावांची हमी. चौकार 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णतारा पेट्रोलियम व सीएनजी पंप वडजिरे. प्रोप्रायटर माननीय हर्षद शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहेत. सामना रंगतदार अवस्थेत. 15 चेंडू 43 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लढवई आहे राजू पाटे. अनेक वेळेला मॅच विनिंग कामगिरी केली आहे. अनेक लढती आपल्या बॅटने गाजवल्यात. आज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी लढण्यासाठी सज्ज आहे राजू पाटे. स्ट्राइक एंड वरती. तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय गोलंदाज किरण गाडगे. हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौकं नाहीये. अनेक लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धा किरण गाडगेने गाजवल्यात. मुंबई स्थित असताना सातत्यानं मात्र सरावामध्ये किरण गाडगे अगदी आपण पाहतोय हे महत्वाचं षटक हाताळत असताना. समोर राजू पाटे, रुद्र आयुर्वेद, लावरे महाराज यांची टीम. दुसऱ्या बाजूला सुभाष शेठ गुले यांच्या मालकीची टीम. आणि या 2 टीम मध्ये चालू असलेलं प्रचंड घमासान संघर्ष. राजू पाटे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक ट्रीम इंडस, बिग हिट, बिग सिक्सर. नजर धारदार माणूस दमदार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. करतोय जिथं बी शिरतोय धिंगाणा होतोय तिथं. अशा प्रकारचे फटके जर खेळले तर सामना कठीण नाहीये. काल होत्याचं नव्हतं केलं होतं राजू पाटेनं आणि आज देखील बुलंदी फटके खेळतोय. क्रिकेट रसिकांची मन जिंकतो आहे. 53 वरती धावफलक नेऊन ठेवलंय. 14 बॉल 37 या मॅचचं समीकरण किरण गाडगे पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट हिट, स्ट्रेट हिट. हवेच्या लाटावरती स्वार होत आणखीन एक गगनभेदी, गगनचुंबी षटकार. नजर धारदार माणूस दमदार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. करतोय जिथं बी शिरतोय धिंगाणा. थँक्यू. यांच्या नावानं ट्रान्स वाजते देवाशेठ चौगुले यांच्या माध्यमातून या षटकारासाठी राजू पाट्यानं जर सामना जिंकून दिला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी मात्र जे दिलं जाईल. धावा स्कोर कार्ड वरती 59, 13 चेंडू 31 धावांची गरज. रुद्र आयुर्वेद, भाळवणी, लावरे महाराज यांची टीम अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पृथ्वी फायटर्स, सुभाष शेठ गुले यांच्या मालकीची टीम. कॅमेरा जवळ जे काही प्रेक्षक आहेत ना थोडस लांब आपण थोडस सरकून बसा, सहकार्य करा. काय कॅमेऱ्याला धक्का लागल्यानंतर लाईव्हला अडचण तयार होते. थोडस लांब बसा विनंती आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतोय, तयार होताना जो पाहायला मिळतोय. 59 धावा धावफलकावरती 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. राजू पाटेचा जलवा. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. नजर धारदार माणूस दमदार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. करतोय जिथं बी शिरतोय धिंगाणा होतोय तिथं. नाद करा पनामता कुठं. नाद करा. थँक्यू, थँक्यू. पनामता. आजिश फिटर आणि गोट्याभाऊ बेल्लेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. एक मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचे 12 चेंडू 25 धावांची गरज.
देणगी स्वरूपात ज्यांनी खूप मोठी मदत या स्पर्धेला केली, वडजिरे गावचे सुपुत्र वैभव ढवळे हे देखील या ठिकाणी आपल्या मित्रपरिवारासह उपस्थित झाले, सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही मनापासून स्वागत. 12 चेंडू 25 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. या षटकावरती बरंच काय डिपेंड आहे. कॅप्टन कुणावरती विश्वास टाकतोय, कुणाच्या हातामध्ये षटक सोपवतोय ते मात्र पाहायचं आहे. दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी. भव्य दिव्य क्रीडांगण, निसर्गाच्या सौंदर्यात वसलेले हे क्रीडांगण. चर्चा चालू आहे नक्की कोणत्या गोलंदाजाचा उपयोग करावा. 12 बॉल शेवटच्या शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज आहे. या षटकावरती बरंच काय डिपेंड. आणि या मला वाटतं विजय यांना गोलंदाजीवरती आणलं जात आहे. 12 चेंडू 25 धावा. बाबूवाडे नगरी प्रेक्षकांनी फुलून जाताना नक्की जी पाहायला मिळते. पहिल्यांदाच यजमानपद तालुकास्तरीय क्रिकेटचं अगदी आपण पाहतोय घेतलं. PPL पार्टनर प्रीमियर लीगचं खऱ्या अर्थानं घेतलं आणि स्पर्धा यशस्वी श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब करत असताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे त्यामध्ये आमच्या अनेक बक्षीसदाते आहेत, देणगीदाते आहेत, संघ मालकांनी केलेलं सहकार्य. कारण की प्रीमियर लीग स्वरूपाची क्रिकेटची स्पर्धा असते, त्यांना जोडणारा महत्वाचा दुवा कोणता असेल तर तो संघ मालक. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सुरक्षात्मक रीतीने चेंडूला खेळून काढले. सिंगल कंप्लीट केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल राजू पाटील. खास देहूनगरीतून सन्माननीय संदीप भाऊ परंडवाल, भावी नगरसेवक आणि गणेश भाऊ विधाते सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी सांगितलंय की दीपक सरांना आमच्याकडून शुभेच्छा पोहोचवा. देहूनगरीतून संदीप भाऊ परंडवाल, भावी नगरसेवक आणि या गणेश दादा विधाते सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 66 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 या ठिकाणी प्रगती पथावरती चालू असताना 11 चेंडू शेवटचे शिल्लक, 24 धावांची गरज. विजय बोरुडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. समोर राजू पाटेक. सगळ्यांच्या नजरा या महत्वपूर्ण मॅच कडे लागून आहेत. कोण बाजी मारणार, कोण क्वालिफायर 2 लढण्यासाठी सज्ज होतोय याकडे तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. पारनेर तालुक्याचं क्रिकेट फुलताना पाहायला मिळत आहे. पारनेर प्रीमियर लीग महत्वाची मॅच रंगताना पाहायला मिळते. इलिमिनेटर राऊंड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राजू पाटेक सज्ज झालाय. समोर आहे विजय बोरुडे. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय वाईड आहे. खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि या स्कोर कार्ड 67 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 11 चेंडू 23. 11 चेंडू 23 धावांची गरज. चौबाजूंनी असलेली अगदी आपण पाहतोय आकर्षक झालर लक्ष वेधून घेते. समोर झेंडे नक्कीच फडकताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था केली आहे या क्रीडांगणावरती. नॅशनल बाल्कनी आहे अगदी आपण पाहतोय. डोंगरदाऱ्यांचं सानिध्य आहे. यावेळेला पुन्हा एकदा आता मात्र नो बॉल. नो बॉल त्या ठिकाणी इशारा येताना जो पाहायला मिळतोय आणि धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 68. 11 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल 22 धावांचं. फ्री हिट 1 ऑक्टोबर 2007 साली हा नियम आला. 2015 साली या नियमामध्ये अनेक बदल झाले. सर्व प्रकारच्या नो वरती फ्री हिट नक्कीच दिला जाऊ लागला. अगदी आपण पाहतोय फ्री हिट या चेंडूवरती फक्त 3 प्रकारे फलंदाजाला बाद दिलं जाऊ शकतं. यावेळेला वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. पंचांचा कॉल आहे. अगदी आपण पाहतोय चेंडू चेक केला जाईल. वाईड आहे किंवा नाही हे तिसरे पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं. प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर तोंड भरून कौतुक करतोय. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडे सगळ्या संयोजकांचं अथक परिश्रम आहे. आणि वाईड बॉल त्या ठिकाणी निर्णय येताना जो पाहायला मिळतो आहे. वाईड बॉल संतोष भालेराव सर अगदी आपण पाहतोय. 18 ऑक्टोबर पासून चलो निमगाव सावा जुन्नर प्रीमियर लीग संतोष भालेराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती क्रिकेटची स्पर्धा संपन्न होणार आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावफलकावरती धावा 69. 2 गाड्यांच्या मोबदल्यात ओव्हर क्रमांक 5 चा खेळ
मार्गस्थ आहे, यायला हेलिकॉप्टर उडवलंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक शानदार जानदार धडाकेबाज षटकार राजू पाटेक. षटकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड 75 वरती. माणूस दमदार फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. करतोय जिथं बी शिरतोय धिंगाणा होतोय तिथं नाद करा पण आमचा कुठं, नाद करा पण आमचा कुठं, नाद करा. 75 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, शेवटचे 10 चेंडू 15 धावा. पहा सामना कोठे होता आणि कोठून कुठपर्यंत पोहोचलाय. एलिमिनेटर राऊंडचा हा दुसरा सामना देखील रंगताना पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांना हीच रोमहर्षकता पाहायची असते. 10 चेंडू 15 वरती सामना आलाय, खेळ रंगलाय, खेळ रंगणार आहे शेवटपर्यंत. विजय बोरुडे पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. राजू पाटे सज्ज झालाय. 10 चेंडू 15. यावेळेला फुल लेंथ चेंडू होता. अगदी आपण पाहतोय फ्रंट फुट वरती येऊन त्या ठिकाणी या खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये आणि या चेंडूवरती मात्र राजू पाटेला उभं करून ठेवलंय विजय बोरुडेनं. कधी गोलंदाज प्रतिम कामगिरी करतोय, कधी फलंदाज प्रतिम कामगिरी करतोय. संमिश्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. आणखीन एक थरार क्रिकेट रसिकांना रंगताना जो पाहायला मिळतो आहे राजू पाटे. समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. संजू चोंडीवरती येताना जो पाहायला मिळतोय विजय बोरुडेचं कौतुक करावं लागेल. राजू पाटे आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, त्याला सुंदर गोलंदाजी विजय करताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांचं लक्ष. आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज येईल. अगदी आपण पाहतोय आदिनाथ परांडे. कमी कालावधीमध्ये आदिनाथ परांडे यांना देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं नाव नक्कीच कमवलंय. आपल्या खेळानं नक्कीच आपला दर्जा दाखवून ठसा उमटवला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आज मॅच विनिंग कामगिरी करण्याची संधी आदिनाथ परांडेला. अगोदरच फ्रंट फूट वरती आला, आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून दिला मिड विकेटला. षटकार 6 धावा, टर्निंग पॉइंट, ठोकलाय षटकार. नजर धारदार माणूस दमदार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय देवाशेठ चौगुले यांचा बुलंदी षटकार. करतोय जिथं बी शिरतोय धिंगाणा होतोय तिथं. आदिनाथ परांडेच्या बॅट मधून हा षटकार येताना जो पाहायला मिळाला. 7 चेंडू 8 धावा. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना या चेंडूवरती बरंच काय डिपेंड. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांचं लक्ष. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू वरती येतोय. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच कॉल केला जाईल. राजू पाटे अगदी आपण पाहतोय यष्टा तर उडवल्यात, नक्की बाद कोण आहे त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. तिसरे पंच ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळतील. वैभव कातोरे सर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. नक्की बाद कोण आहे. मोठ्या संख्येनं दर्शक या सामन्याचा आनंद घेत आहेत. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभोवाडे शानदार आयोजन आणि हा सामना देखील रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. पारितोषिक डी पाठीमागच्या दिशेला नक्कीच त्यांनी आवाज दिलाय. विक्रम जगदाळेला ओव्हर दिली आणि विक्रमने जर मॅच काढून दिली तर 1000 रुपये डीके. राजू पाटे नॉट आउट असेल. विक्रमला जर षटक दिलं आणि विक्रमनं जर सामना जिंकून दिला तर डीके यांच्या वतीनं पारितोषिक 1000 रुपये. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाबवाडे यांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक, एकूण 4000 रुपयांचं पारितोषिक. चांगल्या कामगिरीवरती पारितोषिकांची उधळण केली कालपासून श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडे यांनी. गावातील खेळाडू आहे त्याला पारितोषिक खऱ्या अर्थानं लावली जात आहे, परंतु षटक कुणाच्या हातात आता सोपवलं जाणार हे मात्र आपल्याला पाहायचंय. आणि विश्वास त्या ठिकाणी टाकला जातोय कुणावरती, कुणाच्या हातात षटक सोपवलं जात आहे. अमोल अल्लाट
यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती या कदाचित आणलं जात आहे. अनुभव फार मोठा आहे की टाकळी डोकेश्वर कडून क्रिकेट खेळत असताना चांगलं नाव या खेळाडूने देखील कमवलेलं आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच फार मोठी ख्याती आहे. अमोल आल्हाट वरती विश्वास टाकलाय आणि जो अनुभव आहे तो पणाला लावणार का. समोर देखील मोठा अनुभव आहे राजू पाटेक. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो असं जे म्हटलं जातं. लावरे महाराज यांचं आगमन 3.5 लाख फॉलोअर्स ज्यांचे इंस्टावरती आहेत असे लावरे महाराज. संघ मालकत्व घेण्याच्या अगोदरच मी त्यांना इंस्टावरती पाहत होतो. अगदी आपण पाहतोय आयुर्वेदाचं चांगलं काम करतायत आणि लावरे महाराजांचं आगमन हार्दिक स्वागत असेल. अमोलला जरी सामना जिंकून दिला तरी डीके यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. डीएम बोरुडे यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेला अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू अमोल आल्हाटचा अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ही रणनीती असू शकते. स्ट्राईक पासून वंचित ठेवायचं राजू पाटेला. ही रणनीती खऱ्या अर्थानं आखली जाईल आणि अगदी आपण पाहतोय आता 5 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. सामना टाय झाला तर असेल सुपर ओव्हर. डीके यांनी अनेक खेळाडूंना पारनेर तालुक्यातून खेळवलं त्यामध्ये अमोल आल्हाट हे नाव देखील आहे आणि अमोल आल्हाट साठी पारितोषिक नक्कीच लावली जात आहेत. डीकेच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक खेळाडू नक्कीच घडताना आपल्याला जे पाहायला मिळाले. अमोल आल्हाट साठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सामना जिंकून दिला तर 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 84 वरती 3 गडी बाद आहेत. बाबूवाडा गाव टेनिस बॉल क्रिकेटला उधाण आले. फार मोठे कष्ट आहेत सगळ्या संयोजकांचे, मेहनत आहे. मारा करण्यासाठी अमोल आल्हाट पुन्हा एकदा सज्ज. फक्त वेळ वाचवा. एक चेंडू पाठीमागे जास्त वेळ जातोय. स्वप्नील खनकर अमोल आल्हाटने मॅच जर जिंकून दिली तर 200 रुपयांचं पारितोषिक. अगोदरच फ्रंट फूट वरती आले. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू भिरकावून दिला सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 रन. चौकार येताना जो पाहायला मिळतो आहे आणि आता समीकरण बदलताना पाहायला मिळेल या सामन्याचं. 4 चेंडू 2 धावांची गरज. रोहन साबळे आपल्या गोलंदाजीनं देखील छाप पाडली पीपीएल मध्ये. रोहन साबळे यांनी अगदी आपण पाहतोय हा चौकार ठोकलाय मोक्याच्या क्षणी आणि सामना आवाक्यात आणलाय रुद्र आयुर्वेद संघानं. लावरे महाराज खुश असतील संघाच्या कामगिरीवरती. आयुर्वेदाचं चांगलं काम करतायत परंतु काल त्यांच्या छातीत दडदड व्हायला लागलो होतं अक्षरशः शेवटच्या मॅच मध्ये. क्रिकेट खेळच असा आहे, हा भावनांचा खेळ आहे. ओ सिंगल त्या ठिकाणी जी घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता राजू पाटे. नकार देताना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. धावा स्कोर कार्ड वरती 89 आणि आता शेवटचं 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. या सामन्यासाठी देखील मित्रांनो एकदा टाळ्या वाजवा. शेवटच्या षटकापर्यंत मॅच आली आहे. 3 चेंडू 1 पर्यंत मॅच आली आहे. पहिली मॅच देखील रंगली आहे शेवटच्या चेंडू पर्यंत. ही मॅच देखील शेवटच्या 3 चेंडू पर्यंत जाते. स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. ओ अप्रतिम चेंडू. सुरेख चेंडू अमोल आल्हाटचा. उभं करून ठेवलंय अक्षरशः. स्लोअर वनचा उपयोग अमोल आल्हाट त्या ठिकाणी केलाय. शेवटचे चेंडू आता शिल्लक 2. 1 धावेची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू डॉट टाकले तर श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाबूवाडे 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. अजय शेठ चौधरी यांच्या वतीनं 1000 असेल 2 चेंडू डॉट टाकले तर. पण नाव आहे राजू पाटे. हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. एक चेंडू अडवलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आणि सामना संपला. रुद्र आयुर्वेदिक बाळवणी क्वालिफायर 2 साठी सज्ज. जबरदस्त खेळ लावरे महाराज यांच्या टीमने केलाय. सिंह गर्जना घुमली गगनी शुरांचा हा संघ आला.
सिंह गर्जना घुमली गगनी, शुरांचा हा संघ आला, उठणार वादळ, कारण रुद्र आयुर्वेदिक भाळवणी संघ खेळायला आला. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडी आयोजित पारनेर प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री लावरे महाराज, रुद्र आयुर्वेदिक भाळवणी. फक्त नाद पाहिजे, नादाशिवाय काही नाही रे, फक्त नाद.